राष्ट्रीय चर्मकार संघाचा राष्ट्रीय चर्मकार संघाचा आदरणीय बाबूरावजी माने आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाबूरावजी माने आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्याबाई होळकरांचा महात्मा सावित्रीबाई फुलेंचा राकेश तिवारीचा निषेध मुर्दाबाद मुर्दाबाद धन्यवाद मुर्दाबाद 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 एक मिनट इसको लगा लीजिए, आवाज जरा अच्छी आएगी। अब डॉक्टर बाबासाहेब महाराज की महाराज की मैम अभी बोलिए। राष्ट्रीय चर्मकार संघाचा राष्ट्रीय चर्मकार संघाचा माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय संविधानाचा विजय, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। जातीवाद मुर्दाबाद 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 धर्मवाद मुर्दाबाद भारतीय संविधानाचा विजय असो, मनुस्मृती मुर्दाबाद भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा राकेश तिवारी मुर्दाबाद राकेश तिवारी मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद भूषण गवई जिंदाबाद 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 भूषण गवई जिंदाबाद 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 राष्ट्रीय चर्मकार संघाचा बीच में सब बीच में राष्ट्रीय चर्मकार संघाचा आदरणीय आमदार बाबूराव माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदरणीय बाबूराव माने साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद 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 राष्ट्रीय चर्मकार संघाचा निषेध असो तिवारीचा निषेध असो। अरे या मनुवादी तिवारीचं करायचं काय? या मनुवादी तिवारीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मनुवादी तिवारीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मनुवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मनुवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, भाऊ साठेंचा विजय मुर्दाबाद मुर्दाबाद इथे येतील ना
अरे असू द्या ना, 50 येणार होतो. तुम्ही डिपार्टमेंटचे लोक आहात, आता थांबलेत 5-50 लोक आहेत, अर्धा तास. अरे काय शब्द तुमचा मला सांगा ना. हा वेगळे चला चला लक्ष करा रे. संविधान रहेगा, संविधान रहेगा. या साईडने मागे, या साईडने मागे जाऊ दे, जाऊ दे मागे. सर तुम्ही दिसू द्या ना थोडं या साईडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, मुर्दाबाद 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 धर्मवाद मुर्दाबाद. रेकॉर्डिंग करतो. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. प्रवृत्तीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. बात राकेश तिवारी को फेंक दो, राकेश तिवारी को फेंक दो, राकेश तिवारी को फेंक दो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. तिवारी का करायचं काय, आम्ही लोक वर पाय, तिवारीचं करायचं काय, आम्ही लोक वर पाय, तिवारीचं करायचं काय, आम्ही लोक वर पाय. डॉक्टर बाबासाहेबांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेबांचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय हो. एक दो राकेश तिवारी को फेंक दो, एक दो राकेश तिवारी को फेंक दो, एक दो राकेश तिवारी को फेंक दो, एक दो राकेश तिवारी को फेंक दो. राकेश तिवारीचं करायचं काय, खाली मुंड वर पाय, राकेश तिवारीचं करायचं काय, खाली मुंड वर पाय, राकेश तिवारीचं करायचं काय. खाली मुंड वर पाय. मुर्दाबाद 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 राकेश तिवारी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राकेश तिवारी मुर्दाबाद. जिंदाबाद 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 होय जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद सनातनी मुर्दाबाद 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 सनातनी मुर्दाबाद 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 सनातनी मुर्दाबाद 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 सनातनी मुर्दाबाद जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 राष्ट्रीय चर्मकार संघाचा जय हो, बाबूराव माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाबूराव माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रीय चरमकार संघाचा, राष्ट्रीय चरमकार संघाचा, योगदान महाराज पहिले भेटून येऊ. योगदान महाराज हा, की त्याचे लोक जय. आहेत. हम सब, हम सब, हम सब. अरे
राकेश किशोरी तिवारीचा करायचा काय? राकेश किशोरी तिवारीचा करायचा काय? आंबेडकरांचा हम सब एक है, मनुष्य किशोर है। 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 जिंदाबाद जिंदाबाद, राष्ट्रीय कर्मकार संघ जिंदाबाद। राष्ट्रीय कर्मकार संघाचा, राष्ट्रीय कर्मकार संघाचा बाबूराव माने साहेब आगे बढ़ो, बाबूराव माने साहेब आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की हम एक हैं। जरा रुको। अरे ब्राह्मणों चले जाओ, हाँ जाओ, डायरेक्ट बोलते आदरणीय भूषण जी गवैया आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय भूषण जी गवैया आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा मुर्दाबाद 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 हत्यारावरती मुर्दाबाद 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 जातीयवाद मुर्दाबाद 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 जाहीर निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोलिसांनी सांगितलंय 15 मिनिटांनी आणि 5-6 लोक 5-6 लोक 10 लोक आम्ही रात्री गोष्ट केला सगळे इथे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दोन शब्द बोलू द्या, बोला ना, सुरू करा, सुरू करा। घोषणा भरपूर झाल्या, आता तुम्ही सुरू करा, आपले निषेध व्यक्त करा। ज्याला ज्याला बोलायचं सुरुवात कर, निषेध व्यक्त करा। 5-5 मिनिटं बोल नहीं आ रहा है, बड़ा है, चालू करा ना। 2-2 मिनिटं, 2-2 मिनिटं। हो ऐका साहेब, आम्ही 15-20 मिनिटात संपवतो, नका काळजी करू, आम्ही तुमचा मान्य केलं, ऐका नाही तुम्हाला तुमचं ऐकलं ना, आम्ही तिकडून मोर्चा काढणार होतो, तुम्ही म्हणालात नाही तसं करू नका, या तुमचे आम्ही इकडे आलो,
त्या स्पॉटवरती दिलं पण ते तुम्ही आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. आता ठीक आहे, चला सुरू करा हे चला मागे चला चालू करा भाषण चालू करा ह्या बाजूला आई सर्वांनी ज्यांना बोलायचं त्याने 2 या 5 मिनिटांमध्ये 5 नाही 2 मिनिटं 2-3 मिनिटांमध्ये चालेल सुरू करा सूर्यवंशी चालू करा. जरा मागे वा होय गायकवाड जरा मागे सरका गेल्या आठवड्यात अशी एक अराजकता माजलेली आहे आणि मनुवाद्यांनी आपल्या मागासवर्गीयांचा छळ केलेला आहे. त्यांना मनुवाद्यांना असं वाटतं की आमच्या मागासवर्गीय समाजाचा कुठलाही प्रतिनिधी, कुठलाही कर्मचारी, कुठलाही व्यक्ती हा पुढच्या हुद्द्यावर जाऊ नये असं त्यांच्या पोटात आहे. आणि त्यांचा आता त्यांचं कळून चुकलं. त्या दिवशी ज्या मूर्खांनी जो भर न्यायालयामध्ये आमच्या आदरणीय भूषण गवई साहेबांच्या एक जोडा फेकला गेला, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय. आमच्या संघटनेतर्फे, आमच्या राष्ट्रीय कर्मचारी संघातर्फे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. जय रोहिदास. उपस्थित मित्रांनो, 6 तारखेचा प्रकार झालेला आहे, जो देशामध्ये अगदी निंदनीय प्रकार झालेला आहे. आमच्या देशाचे सरन्यायाधीश भूषण साहेब गवई यांच्यावरती कोर्ट चालू झालं आणि 1 तासाभरामध्ये राकेश किशोर त्यांनी नाव लपवलं, मीडियावाल्यांनी पण नाव लपवलं. वास्तविक राकेश किशोर तिवारी हा ब्राह्मण आहे, मनुवादी आहे आणि ही मनुवादी संस्कार ह्यांचे कधी जाणार नाहीयेत. आले का? मला तर वाटतं ज्या वेळेला 1945-46 मध्ये या देशामध्ये केलेगावची घोषणा केली होती इंग्रजांबद्दल, आता तशी घोषणा ह्या कनाकनान आणि मनुवाद्यांविरुद्ध आपल्याला ऍक्शन घ्यावी लागणार आहे की तुम्ही या देशामध्ये राहायच्या लायकीचे नाहीत. आम्ही जे शांततेने राहतो, भाऊबंदकीने राहतो, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी विष घालवता. तुम्ही या देशामध्ये आम्हाला नकोच आहेत. जेव्हा हे जातीयवाद उभारून आणतात, या देशाचे नागरिक सगळेच आहेत. यांना या देशाचं हिंदुत्व, अरे हिंदू काय, या देशामध्ये सर्व हिंदू राहतात, ख्रिश्चन राहतात, बौद्ध राहतात, इसाई राहतात. म्हणजे आम्हाला या देशाचं हिंदू राष्ट्र करायचं आहे. आणि इतक्या मोठ्या माणसाला म्हणजे संपूर्ण देशातल्या नागरिकांचा अपमान आहे. भूषण गवईचा अपमान म्हणजे देशातल्या सर्व नागरिकांचा अपमान आहे. मी या राकेश तिवारीचा जाहीर निषेध करतो व त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मी राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे मागणी करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. राकेश तिवारी मुर्दाबाद. राकेश तिवारी मुर्दाबाद. जय मूल्यशी साथीओ, आता जी गवई भूषण साहेबांच्या याच्यावर जे हल्ला केलेला आहे सरकारने, तर सर्वांना मी करतो की तुम्ही जे आंदोलन करताय करायलाच पाहिजे आंदोलन. प्रथम आपण जे धर्म करतोय, पाळतोय, पुजतोय आणि त्याच्यावरच आपण हे करतोय, त्याला काय अर्थ आहे? आपण याच्यामध्ये बदल करावा, तरच तुम्हाला तोंडी प्रकार होऊन जाईल. आपण ब्राह्मणवरून लढतो आणि त्याची देव पुजतो, आपण हे सोडून द्यायला पाहिजे. तुझं बरोबर. आंबेडकरचं नाव होतं, आंबेडकरच्या विचारावर जो हल्ला करतो त्याच्याच आपण पायात पडतोय, हे कधी सोडणार तुम्ही? त्यासाठी साथीओ, हे सगळ्या गोष्टी मी करा, आंदोलन करायलाच पाहिजे आणि आपलं कार्य असंच पुढे नेलं पाहिजे. त्या संत रोहिदास महाराजांचा सर्वांना जय रविदास. आपल्या संत रविदास महाराजांच्या पासून हे सगळं चालू आहे. जेव्हा ह्या लोकांचे मनोवृत्तीचे विचार संपतात, विचारिकता संपते, विचाराने हरवू शकत नाहीत, तेव्हा हे असेच ब्राह्मणवादी लोक हे हत्यावर, हिंसेवर येतात. आणि तोच प्रकार आहे ना हा कोर्टामध्ये आला. साध्या कोर्टामध्ये ज्याच्यासमोर मोठा आवाज पण बोलू शकत नाही माणूस. वकील असतात, त्यांना बोलायचं सामान्य माणसांचा बोलायचा सुद्धा अधिकार नाहीये.
तर अशा मोठ्या व्यवस्थेला, ज्या भारताच्या व्यवस्थेची कायद्याने ठरवून दिलेली आहे, अशा व्यवस्थेमध्ये जे सुप्रीम कोर्ट आपल्या जगातील देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट आहे, त्याच्या जज, सर्वोच्च जज समोर जर असा प्रकार एखादा व्यक्ती करत असेल तर मी म्हणतो जाती पंथ वगैरे सगळे बाजूला ठेवा. आपल्या देशाची सुरक्षा आणि देशाचं सगळ्यात मोठं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या नियमाने जर कोण जर असं नियमाशीच खेळ करत असेल तर आपल्या सर्व समाजांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. हा तर ते गवई आपल्या सर्व बुद्धिस्ट समाजाचे होते म्हणून एक प्रकार थोडासा अजून बुद्धिस्ट लोकांकडे, पण मी म्हणतोय सर्व SC ST OBC मायनॉरिटी सगळ्यांनी हे केलं पाहिजे, कारण की देश राहिला तर सगळे राहणार आहेत, सगळे राहणार. सगळ्यात पहिलं आपलं संविधान आणि संविधान निर्माते आहेत त्यांचा मान ठेवला पाहिजे, संविधानाचा मान ठेवला पाहिजे, तर आपला मान राहणार आहे. नाहीतर मग शेकडो हजारो वर्षापूर्वीची व्यवस्था आहे ती भोगायला तयार राहा. यासाठी सर्वांनी पहिल्यांदा मी त्या व्यक्तीचा निषेध करतो. तो व्यक्ती स्वतःचं नाव सुद्धा लपवतोय, म्हणजे विचार करा याच्यामध्ये भीती किती आहे. एवढी भीती असून हे करतात म्हटल्यावर आपल्याला किती अजून आक्रमकपणे उठायला पाहिजे. आपल्याला याबद्दल निषेध जाहीर करायला पाहिजे. मी संत रविदास महाराज आपला राष्ट्रीय कर्मकार संघ हा फॉलो करणारा सगळ्यात मोठा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो. याच्या वतीने निषेध जाहीर करतो. माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं सर्वांकडे मी निषेध जाहीर करतो आणि प्रत्येकाने जाहीर केला पाहिजे. भारतीय संविधानाचा तुम्हारे साथ हैं. नहीं है सही. दो बात सामने आ गए. राकेश तिवारी और वही भूषण गवई जी ने उसको माफ करके ये साबित किया कि ये बड़े देश के बड़े आदमी है, लेकिन हमें चुप नहीं बैठना. इस आदमी को की सजा मिलनी चाहिए. आज राकेश तिवारी आपके दरमियान है, कल कोई राजेश पांडे आएगा. क्यों आएगा? अमित शाह का विरोध जैसा करना चाहिए वैसा हम लोगों ने नहीं किया था. पार्लियामेंट में जिस तरह अम्बेडकर साहब की तौहीन उस आदमी ने किया, एक तड़ीपार ने किया, वैसा हमने विरोध पूरे देश के अंदर नहीं किया. मैं बाबूराव माने साहब को मुबारकबाद देता हूँ और आप सभी साथियों को, जब भी कोई शैतान निकले आपको पत्थर मारना ही होगा, तब बात बनेगी. राकेश तिवारी को निषेध दो. राकेश तिवारी मुर्दाबाद, राकेश तिवारी मुर्दाबाद, गवई जिंदाबाद, गवई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. CJ गवई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना प्रथम जय रविदास, जय भीम. आज जो हा मोर्चा आपण काढलेला आहे, या देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो राकेश किशोर तिवारी यांनी जो बोट फेकलेला आहे, हा संविधानाचा एक अपमान आहे. आज जर संविधान अस्तित्वात असताना ही जर परिस्थिती आपल्या बहुजन समाजावर येत असेल आणि उद्या जर संविधान बदललं तर या संविधानाची आपल्या बहुजन समाजाची काय अवस्था निर्माण होणार आहे. आज 1950 पूर्वीचा जो कायदा होता, हा कायदा पुन्हा आपल्या बहुजन समाजावर आणण्याचा प्रयत्न आहे का? जर उद्या आपण संविधान बदललं, आज आपली पिढी ठीक आहे, पण येणाऱ्या पिढीचं भवितव्य काय असणार आहे? संविधान अस्तित्वात असताना ही न्यायमूर्ती भूषणाची परिस्थिती आहे. जर संविधान जर बदललं तर उद्या आपली आई बहीण मुलींची परिस्थिती काय निर्माण होणार आहे? आज आपल्या डोळ्यासमोर आपल्या आई बहिणीची इज्जत काढली तर आपण काही करू शकत नाहीये. आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही छोटासा केलेला आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने राष्ट्रीय संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबूराव माने साहेब यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे, आज जर आपण असा जागृत जर राहिलो तरच ह्या संविधानाचा आपण बचाव करू शकतो, संरक्षण करू शकतोय. आणि जर आपण असे डोळे झाक जर केले तर येणाऱ्या पिढीचं भवितव्य जे 1950 पूर्वीचा जो कायदा होता तो पुन्हा येण्याची शक्यता आहे. आणि आपली जी येणारी जी पिढी आहे, जर आपण ज्याप्रमाणे जे दिवस काढलेले आहेत तर ते दिवस जर आपल्या येणाऱ्या पिढीवर काढायचे असतील तर आपल्याला संविधानाचा बचाव हा करणं गरजेचं आहे. आणि जर संविधान आपण केलं नाही तर ही मानववादी संस्था, जी ब्राह्मणवादीची संस्था आहे, ते असंच आपल्याला अन्याय करणार आहेत. आज इतकंच नव्हे, हरियाणामधील वाल्मिकी समाजाचा पूरण कुमार
IPS ऑफिसर त्याला सुद्धा आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलेला आहे. असं रायबेरीला सुद्धा असं प्रसंग घडलेला आहे. हे जर असं प्रकरण वाढत गेलं तर येणारा काळ फार खडतर राहणार आहे. म्हणून बहुजन समाजाला माझी एक विनंती आहे, तुम्ही स्वतः तर जागृत आहे, पण आपले जे शेजारी पाजारी जे कोणी असतील, नातेवाईक असतील, त्यांना सुद्धा जागृत करण्याचा प्रयत्न करा. उद्या आपल्याला ह्या संविधानाचं रक्षण जर आपण केलं नाही आहे तर येणारा काळ खडतर राहणार आहे. आणि म्हणून आपण हा प्रयत्न जो केलेला आहे, जो आजचा निषेध म्हणून हा राकेश किशोर तिवारी याचा आम्ही राष्ट्रीय संघाच्या वतीने आम्ही हा निषेध करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय रोहिदास सर्व उपस्थितांना. आज राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने महान भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावरती जो बूट फेकण्याचा हल्ला केलेला आहे राकेश तिवारीने, एका संघाच्या सर्व समाजाच्या कार्यकर्ते इथे सगळे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने आपण जाहीर निषेध करतोय. आणि आम्हाला दलित समाजाला जो तुम्ही गाडण्याचा प्रयत्न करताय, जिंदाबाद जिंदाबाद. राष्ट्रीय चर्मकार संघ जिंदाबाद. राष्ट्रीय चर्मकार संघाचा राष्ट्रीय चर्मकार संघाचा जाम झाला असता, पण अल्पावधीत केलेल्या या कार्यक्रमामुळे ही उपस्थिती थोडी कमी दिसते. पण एक माझा कार्यकर्ता 5 आणि 10 लोकांबरोबर आहे. उद्या जर वेळ आली, त्यांच्या काही केसेस मी चालू उद्या परवा मला नाशिकला जायचं, त्याच्यामध्ये काही पोलीस ऑफिसर आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही अट्रॉसिटी घेतो. हा माझा छोटासा परिचय आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, हा जो प्रकार झालेला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही ज्यावेळेला उभे राहतो, हे फार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निषेधाची भावना निर्माण झाली. राष्ट्रीय चर्मकार संघाने तातडीनं या प्रकरणात रस्त्यावर उतरलं पाहिजे, या घटनेचा निषेध करायला पाहिजे. अशा तऱ्हेच्या अनेकांकडून सूचना आल्या. अशोक बेहरे बोलले, रामभाऊ कदम बोलले, ॲडव्होकेट नारायण गायकवाड बोलले आणि सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं म्हटलं की त्याच विचाराला आहे. गेल्या आठवड्यामध्ये या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम न्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर एका तिवारी नामक साथीदाराने पायातला बूट काढून त्यांनी न्याय देताना कोण किती मोठा आहे, कोण राजकारणी आहे, कोण उद्योगपती आहे, कोण पैसेवाला आहे, याचा कुठेही मुलाहिजा न ठेवता आपलं न्यायदानाचं काम त्यांनी अत्यंत परखडपणे केलेलं आहे. एक जुनी घटना तुम्हाला सांगतो. प्रत्यक्ष पेशव्यांना सुद्धा देहदंडाची शिक्षा देणारे रामशास्त्री प्रभूने हे सुद्धा महाराष्ट्राचे होते. ही अशी प्रचंड परंपरा असताना या ठिकाणी न्यायालयामध्ये भूषण गवई साहेब जे सरन्यायाधीश आहेत, या न्यायाधीशावर या मनुवादी लोकांनी हा रोड इथं जाम झाला असता, पण अल्पावधीत केलेल्या या कार्यक्रमामुळे ही उपस्थिती थोडी कमी दिसते. पण एक माझा कार्यकर्ता 5 आणि 10 लोकांबरोबर आहे. उद्या जर वेळ आली, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. राष्ट्रीय चर्मकार संघ जिंदाबाद. राष्ट्रीय चर्मकार संघाचा राष्ट्रीय चर्मकार संघाचा शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, भाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा, महात्माजी फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, राकेश तिवारीचा निषेध. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद
हंसराज रेगर जी आप आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संत रविदास महाराज की संत रविदास महाराज की. राष्ट्रीय चर्मकार संघाचा राष्ट्रीय चर्मकार संघाचा बाबूराव माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबूराव माने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय असो, विजय असो. राष्ट्रीय चर्मकार संघाचा राकेश तिवारीचा निषेध असो. भारतीय संविधानाचा विजय असो. मनुस्मृती मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा राकेश तिवारी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद राकेश तिवारी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. त्यांच्या काही केसेस मी चालू आहेत. उद्या परवा मला नाशिकला जायचं आहे. त्याच्यामध्ये काही पोलीस ऑफिसर आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही अट्रॉसिटी घेतो. हा माझा छोटासा परिचय आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, हा जो प्रकार झालेला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही ज्यावेळेला उभे राहतो हे फार